मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं कोकणातून सहर्ष स्वागत आहे. सो मी आज आता हे सुके नारळ एकत्र पोत्यामध्ये एका जागी गोळा करून फोडण्यात येणार आहे. कारण ह्यामधील सुकं खोबरं हे तेल काढण्यासाठी वापरण्यात येणार आहे. नारळ फोडण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे ही मशीन वापरली जाते आणि त्याच्यानंतर त्याची सालं सोलून ते नारळ समजा फोडण्यात नाही आला तर त्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला जातो, जे त्याला चांगल्या प्रकारे घाव बसल्यावर त्याच्या सालं सहजपणे निघतात आणि त्यानंतर ते त्या सालांमधनं कपचं काढून त्याची एकत्र एका टोपलीमध्ये गोळा करतो आम्ही, जे आपण गिरणीवर जाऊन त्याचं तेल काढून आणू. आता ऑर्गॅनिक नारळाच्या तेलाचे फायदे सांगायला गेलो तर खूप आहेत, पण सर्वात उत्तमदायक तेल हे त्याच्या हेअर नरिशिंगसाठी खूप उत्तमदायक असतं. त्यामधील स्किन प्रॉब्लेमपासून लांब ठेवतात. तसंच हे तेल ऑर्गॅनिक असल्यामुळे जेवणात सुद्धा वापरलं जातं. तो हे मित्रांनो, तर बघू शकता पूर्ण टोपली अशी सुक्या नारळाने भरलेली आहेत आणि आता हे काही दिवसात आम्ही आता गिरणीवर जाणार आहोत. ह्याचं तेल काढतात, आपण म्हणतो ना गावठी तेल, तर ह्या खोबऱ्याचं काढतात, सुक्या खोबऱ्याचं. आता आपण हे घेऊन जाणार आहोत.